बिना सरकार नाही उद्धर या उद्देशाने शिर्डी येथे 14व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदय जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, सरकार भारतीच्या प्रदेश महिला अध्यक्षा डॉक्टर शशी अहिरे मंचकावर उपस्थित होते। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे शाल व शील्ड पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी उदय जोशी यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करताना बदलत्या काळात सहकार भारतीचा ठसा निर्माण करायचा असेल तर नवनवीन सहकारी संस्था स्थापन करायला हवे असे मत यावेळी व्यक्त केले। त्याचप्रमाणे सतीश मराठी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जगात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था ही भारताची आहे। 30 कोटी जनतेचे नाते सहकाराशी जोडली आहे असे यावेळी आवर्जून सांगितले। देशात 7,50,000 गावात सहकार क्षेत्राचे कार्य चालू आहे। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक जुगादे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी बोरावके यांनी केले। यावेळी राज्यभरातील सहकार भारतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहकार भारतीच्या 14व्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्तानं आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की आत्तापर्यंत देशभरामध्ये ज्या ज्या प्रांतांमध्ये अधिवेशनं झालेली आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त संख्येचं अधिवेशन हे महाराष्ट्रामध्ये शिर्डीला होत आहे। त्याचबरोबर 14वं प्रदेश अधिवेशन हे या ठिकाणी होत आहे। अन्य सर्व प्रदेशांमध्ये 5वी 6वी अशा प्रकारचे अधिवेशनं आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मूळतः सुरू झालेलं काम हे अशाच पद्धतीनं पुढे वृद्धिंगत हो ही शुभेच्छा महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने मी देतो। धन्यवाद। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।